लंकेची पार्वती हा शब्द प्रचार एका पौराणिक कथेशी जोडलेला आहे, जो आपल्याला वैभव आणि त्याग यांचा खरा अर्थ शिकवतो. एकदा पार्वती माता यांनी आपल्या गृहस्थ जीवनासाठी सुंदर आणि समृद्ध असे स्थान असावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यांच्या इच्छेनुसार भगवान शिव यांनी सुवर्णाची भव्य लंका उभी केली. ती लंका इतकी सुंदर होती की देवतांनाही तिचे आश्चर्य वाटले. या नव्या लंकेच्या पूजनासाठी रावण याला बोलावण्यात आले, कारण तो मोठा विद्वान आणि शिवभक्त होता. पूजा पूर्ण झाल्यावर रावणाने युक्तीने दक्षिणा मागितली आणि त्याने थेट ती सोन्याची लंकाच मागितली. वचनबद्ध असल्यामुळे भगवान शिवानी ती लंका रावणाला दिली. हे पाहून पार्वती मातेला खूप दुःख झाले. त्यांनी रावणाला सांगितले, ही लंका तुला मिळाली आहे, पण लक्षात ठेव, एक दिवस ही सोन्याची लंका जळून राख होईल. असे म्हणून त्यांनी आपले सर्व दागिने आणि वैभव तिथेच सोडले आणि त्या भगवान शिवांसोबत तिथून निघून गेल्या. या कथेतून लंकेची पार्वती हा शब्द प्रचार रूढ झाला, ज्याचा अर्थ संपत्ती असूनही तिचा त्याग करणारी किंवा वैभवाला महत्व न देणारी व्यक्ती. तसेच कोणतेही भौतिक वैभव कायमचे नसते हा गूढ संदेशही यातून मिळतो.